नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. श्रीमद भगवद्गीतेतील 12वा अध्याय ज्याचं नाव आहे भक्ती योग, त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती बघूया. या अध्यायामध्ये एकूण श्लोक संख्या 20 आहे आणि या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात आहे ते म्हणजे भक्तांचे प्रकार आणि भक्तीचे मार्ग याविषयी. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की भक्तीचे जे मार्ग आहे जसं की सगुण मार्ग, निर्गुण मार्ग, ते दोन्हीही मार्ग श्रेष्ठच आहे. परंतु अर्जुन विचारतात आहे, की यातील कोणता मार्ग सोपा आहे आणि कोणत्या मार्गाने तुम्हाला प्राप्त करणं अधिक सोपं आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, "दोन्ही मार्गांनी तुम्ही मला प्राप्त करूच शकता, परंतु जो सगुण मार्ग आहे, तो अधिक सोपा आहे आणि तो त्यांना प्रियसुद्धा आहे." यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तांचे प्रकारही सांगतात आहे आणि कोणते भक्त त्यांना प्रिय आहे हेही सांगतात आहे. ते म्हणतात, की जे भक्त निस्वार्थी असतात, सगळ्यांशी प्रेमाने वागतात. त्याचबरोबर जे भक्त अहंकारी नसतात, असे भक्त मला खूप प्रिय असतात आणि अशा भक्तांची भक्ती जी आहे, ती माझ्यापर्यंत लवकर पोचते आणि ते निस्वार्थी असल्यामुळे आणि संपूर्णपणे त्यांनी शरणागती माझ्यासमोर पत्करली असल्यामुळे ते अंतिम मोक्ष प्राप्त करते होतात. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ती मार्गाविषयी या अध्यायातनं सांगतात आहे. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.